FIR फक्त नाव जरी ऐकलं तरी भल्या भल्यांच्या कपाळाला घाम फुटतो. काही जण FIR ला हलक्यात घेतात. त्यामुळे FIR ला हलक्यात घेणे किती योग्य आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. FIR म्हणजे काय, त्याचे कायदेशीर आणि सामाजिक भयंकर परिणाम कोणते असू शकतात ते सर्व या व्हिडिओत पाहूया. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. पहिला आपण समजून घेऊया की FIR म्हणजे काय. तर बघा, FIR म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजेच प्रथम खबरी अहवाल. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कलम अर्थात BNSS चे सेक्शन 173 अंतर्गत FIR नोंदवला जातो. एखाद्या गुन्ह्याची पहिली अधिकृत माहिती पोलीस स्टेशनमध्ये दिली जाते. ती माहिती लिखित स्वरूपात नोंदवली जाते. त्यानंतर पोलीस त्या गुन्ह्याचा तपास सुरू करतात. FIR दाखल होणे म्हणजे हा गंभीर कायदेशीर टप्पा आहे. आता आपण FIR चे मुख्य परिणाम पाहूया. नंबर 1, तपास सुरू होतो. साक्षीदार, पुरावे, CCTV फुटेज, कॉल रेकॉर्ड इत्यादी तपासले जातात. नंबर 2, अटक करण्याचा अधिकार. गंभीर गुन्ह्यात पोलीस संशयिताला अटक करू शकतात. नंबर 3, नोकरी आणि शिक्षणावर परिणाम. पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये FIR दिसल्यास नोकरी जाण्याची शक्यता असते. नंबर 4, समाजात बदनामी होते. लोक वेगळ्या नजरेने पाहायला लागतात. नंबर 5, आर्थिक नुकसान. केस लढण्यासाठी वकील, कोर्ट खर्च इत्यादी आर्थिक नुकसान सहन करावा लागतो. नंबर 6, न्यायालयीन प्रक्रिया. पोलीस चार्जशीट तयार करून केस कोर्टात सादर करतात. नंबर 7, मानसिक त्रास. ताण, डिप्रेशन, भीती आणि चिंता या गोष्टींना सामोरे जावे लागते. अनेकदा काही जण सूडबुद्धीने देखील FIR दाखल करतात. खोटी FIR असल्यास काय करावे ते आपण बघू. जर तुमचं काही गुन्हा नसताना तुमचे नाव FIR मध्ये नोंदवले गेले आहे असे तुम्हाला वाटत असेल, म्हणजेच FIR खोटी असेल, तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS चे कलम 528 अंतर्गत तुम्ही हायकोर्टमध्ये FIR क्वॅश करण्याची याचिका दाखल करू शकता. सुनावणी चालू झाल्यावर पुराव्याअभावी केस रद्द होऊ शकते, पण तरीही वेळ आणि पैसा गमवावीच लागते. त्यामुळे FIR ही छोटी गोष्ट नाही. कोणावरही खोटे आरोप करणे म्हणजे त्या व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त करणे आहे. कोणीही FIR ला हलक्यात घेण्याची चूक कधीच करू नये. FIR दाखल होईल अशा प्रकारची कोणतीही वर्तणूक शक्यतो टाळायला हवा. कोणत्या तरी चुकीच्या कारणामुळे FIR झालीच तर लगेचच आपल्या ओळखीच्या वकिलांना भेटून त्यांच्याकडून कायदेशीर सल्ला अवश्य घ्या. जर माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.